झी 24 तास एक पाऊल पुढे। आता आठवड्याच्या मुद्द्याकडे वळूया। सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंगची मोठी समस्या आहे। तोकड्या पार्किंग परिसरात प्रवाशांची लूट होते। आठवड्याच्या मुद्द्यांतर्गत आज सोलापूर रेल्वे स्टेशनचा आढावा पाहूया। उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारं हे स्टेशन आहे सोलापूर रेल्वे स्टेशन। दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असूनही स्टेशनवर आणि बाहेरही सुविधांची वानवा दिसून येते। रेल्वे स्टेशनवर पार्किंगची मोठी समस्या आहे। पार्किंगसाठी तोकडी जागा असल्यानं प्रवाशांना आपल्या चारचाकी गाड्या स्टेशन बाहेरच पार्क कराव्या लागतात। दुचाकी पार्किंगची सोय आहे, मात्र दर अव्वाच्या सव्वा आकारले जातात। तर रेल्वे आरक्षण केंद्राला पार्किंगची सोयच नाहीये। स्टेशन परिसरात कुठल्याच सोयी नसल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होते। म्हणजे लॉंग रूटला, छोट्या रूटला जे प्रवास करतात, कुरवाडी असेल, दौंड असेल, पुणे असेल, हे छोटे छोटे कामावर जाणारे लोक असतात। हे आपल्या गाड्या पार्किंग करून जातात। एक तर तिकीट काढून ते जातात, म्हणजे आमच्यासारखे लोक आम्ही तिकीट काढून जातो आणि येताना आपण परत गाडीचे भाडं आपण बघितलो 6 तासाला, 8 तासाला, 12 तासाला, तर आपण 24 तासाला बघितलं की अरेदावीनं 24 रुपये घेतात, 30 रुपये घेतात। मग नाईलाज असं आपल्याला द्यावं लागतं। थोडं वर्धवत होतं इंटरस्टेशनमध्ये। लोक विचारतात घडी घडी 18 कसं, 24 कसं, तर त्या पावतीवर आहे 6 तासाप्रमाणे 6 रुपये, 24 रुपये। तर थोडेसे लोक त्रास बी करतात। थोडंसं कस्टमर स्टॉप लोकांचा बी त्रास आहे। जागा अपुरी पडते, रविवारची जागा पुरत नाही, गाड्या सगळ्या रोडाच्या बाहेर लागतात। रेल्वे स्टेशनवर पार्किंगची सुविधा तोकडी पडत असल्याची कबुली खुद्द रेल्वे प्रशासनानंही दिली आहे। मात्र लवकरच पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन प्रशासनानं झी मीडियाला दिलंय। प्रवाशांना सुविधा देणं हेही गरजेचं आहे। त्याकरता सोलापूर स्थानकाचा जो मास्टर प्लॅन आम्ही बनवतोय, त्यामध्ये 4 व्हीलर करता एक्झिस्टिंग जे 4 चाकीचं जे पार्किंग आहे, वाहनतळ जो आहे, तो आपण नवीन जागी स्थलांतरित करू, जेणेकरून जो उरलेली जी जागा, जी रिलीज जागा जी होईल, ती पुन्हा 2 व्हीलर पार्किंग करता देता येईल, जेणेकरून पार्किंगची जी ओव्हरक्राउडिंगची समस्या आहे त्यावरती मात करता येईल। प्रशासनानं आश्वासन तर दिलंय, मात्र ते लवकरात लवकर पाळावं एवढीच सोलापूरकरांची अपेक्षा आहे। संजय पवार, झी मीडिया, सोलापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।